आज आभी तर घरी नाहीये, त्यामुळे आम्ही दोघंच. पण आमचे हे माझ्यावरती एवढे रागाला गेले ना, कारण माझा सगळा मेकअप त्यांच्या शर्टला लागला. आता तुम्हाला तर माहिती आहे, आमच्याकडे सारखे कोणाचे ना कोणाचे कार्यक्रम असतात, त्यासाठीच रेडी होत होते. मगाशी केलेला मेकअप तर फेल गेला, त्यामुळे म्हटलं तो रिमूव्ह करून दुसरा मेकअप करूया. त्यासाठी वापरतीये फेसेस कॅनडाचं हे मेकअप फिक्सर. डायरेक्ट स्किनवरती अप्लाय करून घेतलंय, त्याने एकदम रिफ्रेशिंग माझी स्किन वाटेल. त्यानंतर फेसेस कॅनडाचं 3 in 1 फाउंडेशन वापरते. फाउंडेशन, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन तिन्ही एकामध्येच आहे. एकदम लॉंग लास्टिंग आहे आणि फुल कव्हरेज देतं. त्यानंतर वापरते कॉम्फी मॅट वाव लिपस्टिक. याचा कलर आहे कोकोआ क्रश. 1 स्वाईप ॲप्लिकेशन आहे आणि इतका सुंदर कलर आहे ना याचा, की मी ब्लशर आणि आय शॅडो म्हणून सुद्धा याचाच वापर करते. कधी कधी आपल्याकडे होतं चुकून असं की ब्लशर जास्त वापरलं जातं, त्यावेळेस त्यावरतीच थोडंसं फाउंडेशन अप्लाय करायचं, एकदम नॅचरल फिनिशिंग येऊन जाते. फाउंडेशन वापरल्यानंतर त्याला पावडरने सेट करून घ्यायचं आहे आणि मी पुन्हा एकदा वापरते फेसेस कॅनडाचं हे मेकअप फिक्सर. आता हे सुकलं की आपला मेकअप एकदम लॉंग लास्टिंग राहणार आहे. आता ते सुकेपर्यंत म्हटलं बाकीची तयारी करून घेऊया. आणि तसे तर मी रिकामे सोडत नाही, पण आज म्हटलं रिकामे केस कसे दिसत आहेत ते बघूया. आणि कुठे जायचं असलं ना, आमच्या यांची एवढी घाई असते माझ्या मागे की मला एकदम पटपट आवरावं लागतं. म्हणजे हे प्रोडक्ट वॉटरप्रूफ सुद्धा आहेत, तर टेस्ट करून बघूया. आणि खरंच वॉटरप्रूफ आहेत बरं का हे. आणि हे प्रोडक्ट वॉटरप्रूफ तर आहेत, पण ट्रान्सफर प्रूफ सुद्धा आहेत. थोडंसं काजळ लावून घेतलं आणि हे प्रोडक्ट जर तुम्हाला हवे असतील तर वरती मी टॅग केलेले आहेत. चला बाय.